तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना मिळणार 3 गॅस मोफत, पण हे काम तात्काळ करा, अर्जंटमध्ये हे काम करा, अन्यथा तुम्हाला गॅस मिळणार नाही। मोफत 3 गॅस सिलेंडर मिळण्यासाठी लाडक्या बहिणींना तात्काळ हे काम करायचं आहे, अन्यथा गॅस गेलाच म्हणून समजा, तुमचा फ्री गॅस गेलाच म्हणून समजा। हे जर काम तुम्ही या तारखेआधी केलं नाही, जे करणं सोपं आहे, तर बाकीच्या महिलांना गॅस मोफत मिळतील, पण तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे तुम्हाला हे काम करणं खूप गरजेचं असणार आहे। एक असं विशेष काम तुम्हाला करायचं आहे, ते कशा पद्धतीनं करायचं आहे, कुठे जाऊन काय करायचं आहे, अशी पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। ही जर माहिती तुमच्या लक्षात आली तर तुम्हाला तुमचा गॅस 3ही गॅस सिलेंडर एका वर्षाला मोफत मिळतील। तुम्हाला व्हिडिओमध्ये जे काय तुमचे डाऊट्स आहेत, या 3 मोफत गॅसच्या बाबतीतले जे काय डाऊट आहेत ते देखील क्लिअर होणार आहेत। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, जी 3 मोफत गॅस सिलेंडर देणारी योजनाची जो GR आहे, शासन निर्णय आलेला आहे, त्याचे जे पात्रता निकष आहेत, या बाबतीत अटी आहेत, या बाबतीत खूप सारे डाऊट्स आहेत, खूप साऱ्या शंका आहेत। तर त्या शंका बरोबरच तातडीने एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, तर ती कोणती गोष्ट आहे की जेणेकरून तुम्ही या तारखेआधी ती केली नाही तर तुम्हाला गॅस मिळणार नाही, बाकीच्या महिलांना गॅस मिळेल पण तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही जी योजना आहे, या अंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबाला दर वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे। यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांचे जे काही लाभार्थी कुटुंब आहेत ते सर्वचे सर्व पात्र ठरणार आहेत। आता या संदर्भात एक काम अर्जंटमध्ये करावं लागेल, याच्या माध्यमातून मोफत 3 गॅस सिलेंडर मिळतील, पण हे काम तुम्ही या तारखेच्या आधी जर केलं नाही तर कदाचित बाकीच्या महिलांना गॅस मिळेल पण तुम्हाला मिळणार नाही। ते कुठलं काम आहे? ते काम इतकं छोटं आहे, पण ते तुम्ही आजपर्यंत केलेलं नाही। गॅसच्या बाबतीत, तुमच्या रेशन कार्डच्या बाबतीत ते काम जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला कदाचित रेशन मिळणं देखील बंद होईल आणि पैसे देऊन देखील गॅस मिळणार नाही। हे काम इतकं अर्जंट आहे, इतकं गरजेचं त्या ठिकाणी काम असणार आहे। पण तत्पूर्वी हे काम कधी करायचं, कोणत्या तारखेला करायचं, पण तत्पूर्वी अन्नपूर्णा योजना 3 गॅस मोफत देणारी जी योजना आहे त्याच्या संबंधी खूप मोठे प्रश्न किंवा खूप मोठ्या शंका या आहेत। आता काही महिला असं म्हणाले आम्हाला कमेंटच्या माध्यमातून की आम्हाला याचा लाभ मिळेल का, लाभ मिळण्यासाठी काय पात्रता आहे? तर आपण शासन निर्णयाचा जो GR आहे तर त्यानुसार पात्रतेसाठी 6 ते 7 अटी इथे देण्यात आलेल्या आहेत। त्या अटी समजून घेतल्या की लगेच मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला या तारखेआधी कोणतं काम करायचं की जेणेकरून तुम्हाला गॅस आणि रेशन देखील मिळणार आहे। तर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिली पात्रता जी आहे तर ती गॅस जोडणी आहे किंवा गॅस कनेक्शन आहे, ती महिलेच्या नावावर असणं आवश्यक आहे। होय, ती महिलेच्या नावावर असणं अति आवश्यक आहे। आता आम्हाला कमेंटच्या माध्यमातून आम्ही पूर्वी व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये विचारलं होतं की जे महिलांनी विचारलं होतं की आमच्या पतीच्या नावावर गॅसचं कनेक्शन आहे, आमच्या सासऱ्यांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे, किंवा आमच्या दिराच्या नावावर आहे, किंवा कुठल्या तरी पुरुषाच्या नावावर जे कनेक्शन आहे। तर मग हे कनेक्शन पुरुषाच्या नावे जर असेल आणि त्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला असेल तर त्यांना लाभ मिळेल का? तर नाही। जो शासन निर्णय जो जुलैमध्ये 30 जुलै 2024ला जो शासन निर्णय आला होता त्यानुसार जे गॅस कनेक्शन आहे तर ते महिलेच्या नावावर असणं खूप गरजेचं आहे। ही डाऊट तुमचा क्लिअर झाला? तुम्ही लाभार्थी महिला आहात लाडक्या बहिणीची किंवा, तर तुमच्या नावावर गॅस कनेक्शन असणं गरजेचं आहे। आता दुसरा प्रश्न असा येतो की आमच्या पतीच्या नावावर गॅस कनेक्शन आहे, मग ते गॅस कनेक्शन जर आम्ही आमच्या नावावर करून घेतलं तर काय होईल? किंवा सासऱ्याच्या नावावर आहे तर ते सासूने किंवा स्वतः मी जर माझ्या नावावर करून घेतलं, महिलेच्या नावावर करून घेतलं तर आम्हाला लाभ मिळेल का? तर GR मध्ये, शासन निर्णयामध्ये जी एक त्या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे तर ती तुम्हाला मी सांगतो, ज्यावरून क्लिअर होईल। तर ज्यावर सांगण्यात आलेलं आहे की 1 जुलैच्या आधी जर तुम्ही हे केलं असतं, म्हणजे 1 जुलै आधी जर तुम्ही ते कनेक्शन स्वतःच्या नावावर वळून घेतलं असतं तर तुम्हाला लाभ घेता आला असता। पण 1 जुलै ही त्याची शेवटची तारीख ठेवण्यात आलेली आहे आणि आज तुम्ही पाहू शकता 1 जुलै निघून गेलेले आहे। तर 1 जुलै आधी जर तुम्ही हे काम केलं असतं तर कदाचित तुम्ही पात्र ठरले असता। त्यानंतर तिसरी अतिशय मोठी अट अशी आहे की एका घरात जर 2 गॅस कनेक्शन असतील तर मग किती काय मिळेल? तर इथं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की एका घरासाठी एकच योजना म्हणजेच 3 गॅस सिलेंडर फक्त देण्यात येतील। आता तुम्ही म्हणाल मग आम्ही खातेफोड केली तर, आम्ही राशन कार्ड वेगवेगळे केले तर त्यासाठी देखील तारीख 1 जुलै देण्यात आलेली आहे। 1 जुलैच्या आधी जर तुम्ही शिधापत्रिका विभक्त केली असेल तर आणि तरच तुम्हाला ते लागू होऊ शकेल। तर 1 जुलै ही तारीख महत्त्वाची। त्यानंतर आता तुम्ही काहीच करू शकत नाही, हे लक्षात घ्या।
त्यानंतर आता कोणती अशी ती गोष्ट आहे की जी तुम्हाला तात्काळ करणं गरजेचं आहे, गॅस हे मोफत गॅस मिळण्यासाठी, पण तत्पूर्वी उत्पन्नाची देखील एक अट आहे, ती सुद्धा अतिशय महत्त्वाची अशी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असणाऱ्या लाभार्थ्याचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल. एका कुटुंबात एका रेशन कार्डनुसार केवळ एकच लाभार्थी, म्हणजे एका रेशन कार्डवर एकच योजना, म्हणजे पूर्ण घरासाठी एकदाच योजना हे होईल. भले का ते घर किती मोठ्या लोकांचं असो, 10 फॅमिली 10 जणांची असो, 20 जणांची असो, पण एकाच महिलेच्या नावाने 3 गॅस त्या ठिकाणी येतील. त्यानंतर हा जो काही लाभ आहे तर हा घरगुती गॅस सिलेंडर म्हणजे 14.200 ग्रॅमच्या सिलेंडरसाठी त्या ठिकाणी असणार आहे. मग आता हे पैसे कसे येतील आणि कुठे अर्ज करायचा याविषयी देखील अतिशय मोठे डाऊट्स किंवा प्रश्न आम्हाला त्याआधी आले होते. पण सगळ्यात मोठा जो ही समोर आली आहे बातमी की कोणतं असं काम आहे की ते तुम्हाला करावं लागेल, नाहीतर तुम्ही पात्र असूनही तुम्हाला गॅस मिळणार नाही. पण तत्पूर्वी ज्या महिला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत ज्यांचं गॅस सिलेंडरचं कनेक्शन आहे तर त्यांना मुळातच 300 रुपये हे त्या ठिकाणी सबसिडी सरकारमार्फत येत असते. म्हणजे समजा 830 रुपयाला जर गॅस असेल तर 300 रुपये वरून येतात, म्हणजे 530 रुपये हे तेल कंपन्यांना त्या ठिकाणी द्यावे लागतात. तर सरकारने ठरवले की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत तुम्हाला ते गॅस सिलेंडर घ्यायला पैसे द्यावे लागतील, पण नंतर हे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. म्हणजे एका वर्षात उदाहरणार्थ तुम्ही 6 सिलेंडर वापरले तर 6 सिलेंडरचे तुम्ही कॅश पैसे दिले, पण 3 सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील. म्हणजे आपल्याला आधी पैसे देणं आहे आणि नंतर पैसे. त्या व्यतिरिक्त आता उज्ज्वला योजनेअंतर्गत जर साधं कनेक्शन जरी असेल महिलेच्या नावावर तरी देखील 3 मोफत सिलेंडर एका वर्षासाठी देण्यात येणार आहे. सगळ्यात महत्त्वाची अट याच्यात आहे, एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. आता कोणती ती गोष्ट आहे की ज्यामुळे तुम्हाला मोफत सिलेंडर मिळायला अडचण होऊ शकते, तर ती आहे त्यासाठीची तारीख आहे 30 सप्टेंबर 2024. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही EKYC करून घ्यायची आहे. EKYC 2 गोष्टींसाठी, तुमच्या गॅस सिलेंडरचं जे कनेक्शन आहे त्याची देखील EKYC करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही तुमचे गॅसचे जे डीलर आहेत त्यांच्याकडे जाऊन EKYC तात्काळ करून घ्या. दुसरी गोष्ट, जे रेशन कार्ड तुमच्याकडे आहे तर त्या रेशन कार्डची EKYC देखील तुम्हाला 30 सप्टेंबर पूर्वी करून घ्यायची आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून चालणारी ही योजना आहे, त्यामुळे रेशन कार्डचं EKYC म्हणजेच आधार कार्डचं लिंकिंग रेशन कार्डला करणं गरजेचं आहे. तसंच तुमच्या गॅस कनेक्शनचा याला सुद्धा EKYC गरजेचं आहे. यासाठी तुम्ही रेशन कार्डच्या दुकानात जाताना रेशन कार्ड, त्याची झेरॉक्स प्रत, आधार कार्ड सोबत न्यावे आणि तिथे EKYC करून घ्यावे. तसेच तुमच्या गॅसच्या डीलरकडे जाऊन तुम्ही EKYC करून घ्यायचं आहे. म्हणजे आधार लिंकिंग, रेशन कार्ड तसेच गॅस कनेक्शनला करणं आता गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला मोफत जे काही गॅस आहे ते मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर ही गोष्ट तुम्ही 30 सप्टेंबरवर आधी करून घ्या. लवकरात लवकर तुम्हालाही त्या ठिकाणी पैसे येतील. तुम्हाला गॅस कनेक्शन म्हणजे गॅस घ्यायचं आहे, त्याला पैसे द्यायचे आहेत आणि नंतर तुमच्या खात्यात येणार आहे. त्यामुळे हे काम तात्काळ करून घ्या, अन्यथा पैसे यायची शक्यता कमी होऊ शकते. त्या कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.